स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, जर तुमची राश मेष असेल तर आज 18 ते 31 मे या 15 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यात असा महाभयंकर भूकंप घेऊन येत आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. मी सांगते, पुढच्या काही तासात तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या व्यक्तीला काळजाच्या जवळ ठेवलं, जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि जिच्यासाठी स्वतःच्या सुखपणाला लावले, तीच व्यक्ती तुमच्या नाशाचा आणि विनाशाचा सर्वात मोठा कट रचत आहे. सूर्य, शनी आणि मंगळाने एकत्र या शनीच्या राशीच्या स्थितीनुसार तुमच्यावर एक असं अघटित जाळं विणलंय ज्याचा विचार करून अंगावर काटा येईल. तुमच्या अत्यंत धाडशी आणि गर्विष्ठ स्वभावाचा गैरफायदा घेणाऱ्या एका जवळच्या कपटी चेहऱ्याचा असा भयानक पर्दाफाश होणार आहे की तुमच्या माणसावरचा विश्वास उडेल. हा छुपा शत्रू तुमच्याच घरात आतून आत्मसन्मानाचा खेळखंडोबा करण्याची संधी शोधत आहे. ग्रहाची ही भयंकर युती तुमच्या सहनशीलतेचा असा अंत पाहणार आहे की रात्रीच्या वेळी येणारे संशयास्पद मॅसेज किंवा अचानक जुन्या लोकांचे परत येणे हा केवळ एक सापळा असल्याचे पाहून तुम्हाला मानसिक पातळीवर खूप मोठा धक्का बसू शकतो. पण थांबा, हा काळ जेवढा महाभयंकर आहे तेवढाच तुमच्यासाठी एक प्रचंड मोठा चमत्कार घेऊन आला आहे. कारण या 15 दिवसाच्या चक्रव्यूहात तुमच्यासाठी एक असा गुप्त राजयोग लभलाय जो तुमचं नशीब एका रात्रीत पलटवून टाकू शकतो आणि तुम्हाला अचानक मोठा धनलाभ करून देऊ शकतो. विश्वाची दैवी आणि अब अब तुमच्या आयुष्यातून या कपटी आणि पांढऱ्या पायाच्या लोकांच्या कायमचे बाहेर पडण्यासाठी सज्ज झाली आहे. जर स्वतःचा आपल्या कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल आणि यशाची नवी शिखर गाठायची असतील तर 18 मे ते 31 मे या 15 दिवसात नक्की काय घडणार आहे हे आत्ताच कान देऊन ऐका. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही मुळातच अत्यंत धाडशी, कष्टाळू आणि अग्नितत्वाचे मानले जाता. कोणत्याही कठीण प्रसंगात कोणाचीही पर्वा न करता निडरपणे उभे राहणे हा तुमचा मूळ स्वभाव असतो. परंतु सध्या अवकाशात घडत असलेल्या घडामोडी तुमच्या या सहनशीलतेचा अंत पाहण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ असून तुमच्या अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्रावर सध्या ग्रहाची जी वक्रदृष्टी पडत आहे ती अत्यंत विचित्र आणि गंभीर स्वरूपाची असल्याने येत्या 18 ते 31 मे या 15 दिवसाच्या काळात तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व आणि हादरून टाकणारी कलाटणी मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत नाजूक आहे कारण विश्वातील शक्ती तुमच्यासाठी संयमाची आणि मानसिक क्षमतेची अशी काही कठोर परीक्षा घेणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. मेष राशीच्या जातकांनो, सध्या अवकाशातील सर्वात क्रूर आणि बलाढ्य मानले जाणारे सूर्य, शनी आणि मंगळ हे तिन्ही ग्रह एकत्र येऊन तुमच्या राशीवर असा काही महाभयंकर प्रभाव पडत आहे ज्यामुळे या 15 दिवसात तुमच्या पायाखालची जमीन सरकण्याची वेळ येणार आहे. या ग्रहाच्या तांडवामुळे तुमच्या कौटुंबिक सुखावर, आर्थिक स्थितीवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मानसिक शांततेवर बाहेर नकारात्मक ऊर्जेचा प्रचंड मोठा पगडा निर्माण होताना दिसेल. विनाकारण मनात धडधडणे, अस्वस्थता जाणवणे आणि भविष्याबद्दल एक अज्ञात भीती मनात घर करून राहणे हे केवळ तुमचे भ्रम नसून ही 18 ते 31 मे दरम्यान बदलणाऱ्या ग्रहाच्या चालीची थेट लक्षणे आहेत ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमीच लोकांना मनापासून मदत करता, कोणाचेही वाईट चिंतत नाही आणि समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून अत्यंत पण नेमका हाच स्पष्ट संकेत देत आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला अगदी आपल्या काळजाच्या जवळ मानला आहे, जिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून घरातील आणि आयुष्यातील गुप्त गोष्टी शेअर केल्या आहेत, तीच व्यक्ती पाठीमागून तुमच्या नाशाचा आणि पराभवाचा भयानक कट रचत आहे. वरून अत्यंत गोड बोलून तुमच्या सुखदुःखात थोडे सामील होऊन तुमच्या प्रगतीवर जळणारी ही कपटी व्यक्ती तुमच्याच अवतीभोवती वावरत असल्याने या 18 ते 31
31 मे दरम्यानच्या काळात तुम्हाला तिच्याकडून प्रचंड सावध राहण्याची गरज आहे. मेष राशीच्या जातकांनो, या 15 दिवसाच्या अत्यंत नाजूक कालखंडात ग्रहाची बदलती चाल, त्या छुप्या शत्रूचा आणि कपटी व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर आणण्याची सज्ज झाले आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक पातळीवर खूप मोठा धक्का बसू शकतो. तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःची सुख पणाला लावले आणि ज्याच्या पाठीशी नेहमी उभे राहिलात, त्यांनीच तुमच्या पाठीत सुरा खुपसण्याची तयारी केल्याचे भयानक सत्य जेव्हा डोळ्यासमोर येईल, तेव्हा पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटेल. परंतु हे लक्षात ठेवा, विश्वाची दैवी शक्ती हा खेळ केवळ तुमच्या चांगल्यासाठीच खेळत आहे, कारण तुमच्या आयुष्यातून अशा विषारी, स्वार्थी आणि कपटी लोकांना कायमचे बाहेर काढण्याशिवाय तुमच्या सुखाचे आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडणार नाहीत. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कार्यक्षेत्रात, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात गेल्या अनेक महिन्यापासून जी काही महत्त्वाची कामे अचानक अडकून पडत होती, या नशिबाची साथ मिळणे बंद झाले होते. त्यामागे केवळ तुमची वाईट परिस्थिती नव्हती, तर तुमच्याच प्रगतीवर जळणाऱ्या गुप्त शत्रूचे एक मोठे कारस्थान होते. तुमच्या कष्टाचे श्रेय लाटणारे आणि तुमच्या पाठीमागे वरिष्ठाकडे किंवा ग्राहकाकडे तुमच्याबद्दल विष पेरून तुमच्या प्रगतीला डाग लावणारे लोक तुमच्याच आजूबाजूला वावरत आहेत, ज्यामुळे या 18 ते 31 मे दरम्यानच्या काळात तुम्हाला व्यावसायिक पातळीवर अत्यंत सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे किंवा आपल्या भविष्यातील योजना, आर्थिक व्यवहार आणि नवीन रणनीती कोणासही सांगणे हे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल. म्हणून आपले तोंड बंद ठेवून कामावर लक्ष केंद्रित करणे हाच या काळात सर्वोत्तम मार्ग असेल. मेष राशीच्या जातकांनो, या अत्यंत कठीण आणि कसोटीच्या काळामध्ये तुमची अंतर्ज्ञान शक्ती म्हणजेच तुमचा सिक्स्थ सेन्स प्रचंड वेगाने आणि तीव्रतेने काम करणार आहे, जो तुम्हाला येथे संकटाची आधीच पूर्वकल्पना देईल. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलताना, नवीन व्यवसाय करार करताना किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावर विनाकारण मनात अस्वस्थता, आघातिक किंवा नकारात्मकता जाणवू लागली, तर त्या इशाऱ्याकडे निव्वळ तुमचा भ्रम म्हणून मुळीच दुर्लक्ष करू नका. तुमचे मन आणि तुमच्या पाठीशी असलेली दैवी शक्ती तुम्हाला भविष्यातील धोक्याची सूचना आधीच देत असते. त्यामुळे तुमचे मन एखाद्या गोष्टीला नकार देत असेल, तर तिथेच थांबणे आणि कोणताही मोठा व्यवसाय किंवा आर्थिक निर्णय घेताना घाई न करणे तुमच्या फायद्याचे ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, 18 ते 31 मे या 13 दिवसाच्या काळात ग्रहाच्या महाभयंकर तांडवामुळे आणि शत्रूच्या गुप्त कारस्थानामुळे तुमच्यात जे संकटाचे सावट येणार आहे, त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तुमच्या सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही अत्यंत प्रभावी आणि अमोघ उपाय करणे अनिवार्य ठरणार आहे. तुमचा राशी स्वामी पराक्रमाचा आणि ऊर्जेचा कारक असलेला मंगळ ग्रह असल्यामुळे या काळात तुम्हाला दैवी शक्तीची आणि विशेषतः भगवान हनुमंताची उपासना करणे सर्वात जास्त लाभदायक आणि चमत्कारिक ठरेल. बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा आणि तंत्रमंत्रासारख्या वाईट शक्तीचा तुमच्यावर प्रभाव पडू नये म्हणून या संपूर्ण 15 दिवसात दररोज सकाळी स्नान करताना पाण्याच्या बादलीत अगदी थोडे लाल चंदन आणि तांबडे फूल टाकून स्नान करण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या शरीराभोवती नकारात्मक वलय कायमचे नष्ट होऊन आपल्या मंगळाचा शुभ प्रभाव वाढून मानसिक शांतता आणि तेज वाढेल. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक कोंडी फोडण्यासाठी आणि घरात पैसा टिकून ठेवण्यासाठी या काळात तुम्हाला माता लक्ष्मी आणि संकटमोचक हनुमंताला प्रसन्न करावे लागेल, ज्यासाठी एक विशेष विधी करणे अत्यंत गरजेचं आहे. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण करावा आणि घरी देवी महालक्ष्मीच्या फोटो समोर बसून गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून हनुमान चालीसा तसेच श्री सूक्ताचे पठण करावे, ज्यामुळे तुमच्या घरातील आणि व्यवसायातील सर्व आर्थिक अडथळे आपोआप दूर होतील. जर तुम्हाला स्वतःला हे पठण करणे शक्य नसेल, तर मोबाईलवर ते स्त्रोत घरामध्ये मोठ्या आवाजात ऐकावे, कारण या मंत्राच्या ध्वनिलहरीमध्ये एवढी अद्भुत ताकद आहे की तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या
आणि पाठीमागे कारस्थान करणाऱ्या शत्रूचा प्रभाव या शक्तीमुळे जागच्या जागी नष्ट होऊन जाईल. मेष राशीच्या जातकांनो, या संघर्षाचा, कठीण परीक्षाचा आणि कटू अनुभवाचा काळ जसजसा संपत येईल तसाच तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शक्तिशाली आणि नशीब पूर्णपणे पलटवून टाकणारा मोठा राजयोग दस्तक देणार आहे. ग्रहाच्या चालीनुसार 18 ते 31 मे या 15 दिवसाच्या अत्यंत नाजूक कालखंडातच तुम्हाला अचानक धनलाभाचे अत्यंत प्रबळ आणि चमत्कारिक योग निर्माण होत आहेत, ज्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडलेली तुमची महत्वाची कामे आता बुलेट ट्रेनच्या वेगाने मार्गी लागताना दिसतील. या काळात नशिबाची अशी काही गुप्त साथ तुम्हाला लाभणार आहे की अचानक कुठून तरी अडकलेला पैसा किंवा व्यवसायातून मोठा नफा तुमच्या हाती पडेल. मात्र हा आलेला पैसा खर्च करताना आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करताना अत्यंत सावधानता बाळगा, कारण ग्रहाची स्थिती आणि आर्थिक व्यवहारासाठी सध्या थोडी नाजूक आणि संवेदनशील बनलेली आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमची राशी अग्नितत्वाची आणि नेतृत्वाची प्रतीक मानली जाते, त्यामुळे मनात येत असलेल्या कोणत्याही नकारात्मक विचारांना किंवा भीतीला या काळात अजिबात थारा देऊ नका, कारण तुम्ही जितके सकारात्मक राहाल तितक्या वेगाने या संकटावर मात करून यशाची शिखर सर करू शकाल. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची हीच ते योग्य वेळ असून घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला जी कुबेराची आणि माता लक्ष्मीची मुख्य दिशा मानली जाते, तिथे विनाकारण जुना पाला-पाचोळा, भंगार किंवा कचरा साचू देऊ नका, कारण तिथली स्वच्छता तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती करून देण्यास मदत करेल. पुढील काही दिवसात तुम्हाला कुटुंबाच्या किंवा व्यवसायाच्या बाबतीत आयुष्याला एक नवी आणि मोठी कलाटणी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागेल, परंतु हा निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई न करता अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच पुढे जा. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या महाभयंकर चक्रव्यूहातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि बजरंगबलीचा अद्भुत आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय बजरंगबली किंवा जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका, कारण तुमचे एक प्रामाणिक नामस्मरण तुमच्यावरील आलेले मोठे संकट देखील क्षणात दूर करू शकते. हनुमान दादा नक्कीच तुमचा विजय करतील. धन्यवाद.